चला तर आज दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. कोणीही व्हिडिओ अर्ध्यात न सोडू नये आणि आपल्या ज्या काही लाडक्या बहिणी, ताई कोणी असेल त्यांच्यापर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती आपण लगेच शेअर करायची आहे. आपण आपल्या चॅनलवरती खरी आणि योग्य तीच माहिती आपणाला शेअर करत असतो. कुठल्याही प्रकारची फेक माहिती आपण देत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या ज्या काही ओळखीच्या लाडक्या ताई, माता, भगिनी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आजचे अपडेट कोणत्या महिला या योजनेमधून वगळण्यात येणार आहे ते आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने 3 अटी आहेत. त्यातील पहिली अट की ज्या लाडक्या बहिणी, ताई यांच्या नावे 4 चाकी वाहने, 4 व्हीलर, JCB किंवा ट्रॅक्टर असे अन्य मोठे वाहने ज्या लाडक्या बहिणी यांच्या नावे असेल त्या महिला या योजनेपासून वगळण्यात येणार आहेत. हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमच्या नावे वाहने आहेत किंवा नाहीत. आणि दुसरी अट आहे ज्या महिला स्वतः जॉब करतात. बघा, ज्या महिला बाहेर कुठे जॉब करतात, जसे प्रायव्हेट जॉब यामध्ये, किंवा त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. उत्पन्न हे आपले रेशन कार्ड आहे त्यावरती जे असतं, किंवा आपण उत्पन्नाचा दाखला काढतो त्यावरती जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलाही या योजनेतून वगळण्याची शक्यता जास्त आहे. अशा सर्व महिला या देखील लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात. इन्कम टॅक्स म्हणजे जो आपले उत्पन्न असते त्यामधून आपल्या बँकमधून तो कट केला जातो टॅक्स स्वरूपामध्ये. ज्यांचं उत्पन्न जास्त असतं अशाच महिलांचा तो कट केला जातो. तर अशा कोणी महिला असतील तर त्यांचं देखील यामधून नाव वगळण्यात येणार आहे. हे पण आपण आजच्या अपडेटमध्ये लक्षात घ्यायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची आणखी एक अट आहे की तुमच्या घरातील व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः महाराष्ट्र सरकारच्या शासनाच्या म्हणजेच सरकारी नोकरी करत असेल तर अशा लाडक्या बहीण, ताई यांचाही पुढील हप्ता बंद होऊ शकतो. कारण ते अगोदरच सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांनाही यामधून वगळण्यात येईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहे की आपला कुठला व्यवसाय आहे आणि आपल्याला कोणकोणते उत्पन्नाचे सोर्स आहेत. म्हणजेच आपल्याला समजेल की आपणास पैसे येतील का, आपले नाव वगळण्यात येईल, ते देखील आपणास समजायला मदत होईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहे. त्याचबरोबर काही महिलांमध्ये अशी पण चर्चा चालू आहे की ज्या महिलांना पैसे येणार आहेत ते कधी येणार आणि केव्हा येणार ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. परंतु ज्या महिला या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात त्यांचे पैसे नेमके कोणत्या खात्यामध्ये येणार, कोण जण म्हणत आहे या 5 खात्यामध्ये, कोण जण म्हणत आहे त्या 5 खात्यामध्ये, पण हे देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे. अनेक महिला याविषयी सतत कमेंट करत असतात की यावरती व्हिडिओ बनवा. पण आजचे तुमचे जर खाते बँक ऑफ इंडियामध्ये किंवा अन्य नॅशनलाइज राष्ट्रीय बँकामध्ये असेल तर पैसे जमा व्हायला काही अडचण येणार नाही. अशा महिला सतत कमेंट करतात की आमचे खाते SBI मध्ये आहे, कोणी म्हणत आहे आमचे खाते बँक ऑफ इंडियामध्ये आहे, तर कोणी म्हणत आहे आमचे पोस्ट ऑफ पेमेंट बँक म्हणजेच गव्हर्नमेंट सरकारी खात्यामध्ये आहे. अशा सर्व महिलांमध्ये चर्चा चालू आहे. पण ज्या महिलांचे अगोदरचे हप्ते ज्या कोणत्या अकाउंटमध्ये आले आहेत, मग तुमचे ते कोणतेही असू शकते, ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा. त्याच खात्यामध्ये पुढील हप्ते सुद्धा जमा होणार आहे. यामध्ये जर आपण आपल्या विना राष्ट्रीयकृत म्हणजेच आपल्या भागात पतसंस्था असतील अशा ठिकाणी किंवा अन्य ज्या जिल्हा बँका असतात अशा ठिकाणी जर आपण दिले असेल तर ते बदलून आपण आपले राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ते करायचे आहेत. तेवढे मात्र हे लक्षात घ्या. आणि ज्या खात्यामध्ये अगोदर आले होते राष्ट्रीयकृत त्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहेत. त्यामुळे हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. पण सर्व महिलांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे की आपल्याला आत्तापर्यंत नेमके किती हप्ते आले आहेत. त्यामध्ये कोणाला 7,500 आले तर कोणाला 2 म्हणजेच कोणाचे उशिरा फॉर्म भरला आहे त्यांना 2 हप्ते आले आहेत, कोणाला 3 आले आहेत. त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे की आपणाला आत्तापर्यंत किती हप्ते आले. तसेच प्रत्येकाला किती रुपये येणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत.
तरी देखील सर्व महिलांना वाटत आहे की नवीन हप्ता कधी येणार. अद्यापही नवीन हप्त्याची तारीख जाहीर झाली नाही. जेव्हा तारीख जाहीर होईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलद्वारे आपणास कळवण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर त्याच्या समोरील बेल आयकॉन हे देखील दाबा. हे होते आजचे सर्वात मोठे महत्त्वाचे अपडेट. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला ही माहिती पुढील आपल्या लाडक्या ताई, माता, भगिनी ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल